नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का और आप देख रहे हैं श्रेय टीवी। ग्रामीण रुग्णालय मुरबाड में 22 नवंबर 2024 से अत्याधुनिक डायलिसिस सेंटर चालू हुआ है। मुरबाड तालुका लोगों की डायलिसिस के लिए होने वाली तकलीफ देकर माजी जिला शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पावर के मार्गदर्शन में डायलिसिस सेंटर चालू हुआ। इस डायलिसिस सेंटर में अब तक 63 पेशेंट्स ने डायलिसिस का लाभ उठाया। इसकी जानकारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुरबाड के डॉक्टर संग्राम डांगे ने दी है। इस डायलिसिस सेंटर में एक दिन में 5 पेशेंट डायलिसिस कर सकते हैं। डायलिसिस सेंटर के टेक्नीशियन डॉक्टर भूपेश पाटिल देख रहे हैं। श्रेय टीवी से मुरबाड क्राइम रिपोर्टर अरुण ठाकरे की खास रिपोर्ट। सर, मागील काही दिवसापासून आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये आपण डायलिसिसची सुविधा आपल्या या रुग्णालयामध्ये चालू होते आपण सांगितलं। कशा प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला भेटतो? आज घडीला संपूर्णपणे डायलिसिस युनिट फुल्ली फंक्शनल चालू झालेलं आहे आपल्याकडं दिनांक 22 नोव्हेंबरपासून। आज घडीला आपण आतापर्यंत 63 वेळेस डायलिसिस केलेलं आहे। मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये 40ची संख्या होती आतापर्यंत। त्यानंतर आपल्याकडे जे टोटल पेशंट रजिस्टर्ड झालेले आहेत आतापर्यंत 12 पेशंट रजिस्टर्ड झालेले आहेत। मुरबाड आणि परिसरातले जेही लोक दुर्गम भागातले अतिदुर्गम भागातले ज्यांना आतापर्यंत कल्याण किंवा ठाणे इथं जाण्याशिवाय पर्याय नव्हता डायलिसिसला, त्या रुग्णांसाठी एक अत्यंत चांगल्या दर्जाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। मी या क्लिपद्वारे मुरबाड परिसरातील सर्व जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त किडनीग्रस्त रुग्णांनी त्या डायलिसिस सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा। तुम्हाला डायलिसिस केव्हापासून चालू आहे? तुम्हाला इथं 7-8 असेल आणि बाकी उल्हासनगरला पहिलं होतं, आता चालू झालं म्हणून इथंच करतो। आता आपण इथे जे काही सरकारी मुरबाडच्या PSCमध्ये डायलिसिस करता, कसं वाटते तुम्हाला? इथे डायलिसिस कसं करताय, तुम्हाला कसं वाटते तुम्हाला? हा, एकदम चांगलं करतात। कसं नाव काय तुमचं? सोनवणे, ईश्वर सोनवणे। दादा, नाव काय आपलं? अशोक बावस्कर। यादी आपण डायलिसिस कुठं करत होता? श्रीदेवीला। आता इथं कसं वाटतं तुम्हाला डायलिसिस? चांगलं वाटतं। अशोक बावस्कर। कुठलं सही बरं वाटतं का इथं? हो प्रायव्हेट पेक्षा चांगलं वाटतंय? हो। पेशंटला तुमच्या समोरच विचार डोळ्यांचा पाडा किती वर्षापासून चालू आहे डायलिसिस? जानेवारी 2024। त्याच्या अगोदर कुठं करत होते? क्रिटिकल हॉस्पिटल उल्हासनगर। मग इथं मुरबाडमध्ये झाल्यापासून काय वाटतंय तुम्हाला? फायदा झाला? कष्ट वाचले? चांगलं आहे का? समाधानी आहे इथल्या सर्व्हिस बद्दल? बाकी स्वच्छता वगैरे चांगली वाटते? अरुण, तुम्हाला ही कालची आकडेवारी टाकतो मी।